हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी पाहूया. मागील आठवड्यामध्ये आपला विषय कोणता चालला होता? कोणाला आठवते? मागच्या आठवड्यामध्ये आपला मंडळी हा विषय चालला होता. आठवलं आता? मंडळी हा विषय होता की मंडळीच्या वेगवेगळ्या संज्ञा आणि मंडळीमध्ये नेमकं काय असतं किंवा मंडळी कशी असते या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण 4 मुद्दे पाहिले होते. त्यामध्ये पहिली गोष्ट की मंडळी म्हणजे पुष्कळ अवयवांनी मिळून तयार झालेले एक शरीर, ख्रिस्ताचं शरीर. हालेलुया. आपण सर्वजण वेगवेगळे आहोत. आपण एक अवयवाप्रमाणे आहोत आणि मंडळी याचा अर्थ की वेगवेगळे अवयव मिळून तयार झालेलं ख्रिस्ताचं शरीर हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर दुसरा आपण मुद्दा पाहिला होता की प्रत्येक अवयव आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव काय आहे? महत्वाचा आहे. हालेलुया. हात महत्वाचा आहे, पाय महत्वाचा आहे, आपले डोक्यावरील केस महत्वाचा आहे, नाक महत्वाचा आहे, कान महत्वाचा आहे, आपली त्वचा महत्वाची आहे, आपले होठ महत्वाचे आहेत. आपल्या शरीरावरती जो काय अवयव आहे तो सर्व अवयव महत्वाचा आहे. त्याप्रमाणे मंडळीमधील आपण प्रत्येक जण कसे आहोत? महत्वाचे आहोत. हालेलुया. ख्रिस्तासाठी आपण काय आहोत? महत्वाचे आहोत. हालेलुया. तर आपण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे आपल्या शरीरावरती असणारे सर्व अवयव हे काय आहेत? महत्वाचे आहेत. कोणत्याही अवयवाला असं 2 स्थान नाही. प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक अवयव हा कार्य करणारा पाहिजे. तेव्हाच आपण एक सदृढ मनुष्य किंवा सदृढ शरीर आपलं बनू शकतं. त्याचप्रमाणे आपण ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण कोण आहोत? अवयव आहोत आणि आपण प्रत्येक जण परमेश्वरासाठी कसे आहोत? महत्वाचे आहोत. हालेलुया. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक अवयव हा काय आहे? महत्वाचा आहे. हालेलुया. म्हणून या मंडळीमधील असणारा प्रत्येक व्यक्ती काय आहे? परमेश्वरासाठी महत्वाचा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहिला होता की ज्याप्रमाणे अवयव जोपर्यंत शरीरामध्ये जुडलेला आहे तोपर्यंत तो काय करणार? कार्य करणार. हालेलुया. तोपर्यंत तो क्रियाशील राहणार. त्याप्रमाणे आपण जोपर्यंत ख्रिस्ताशी जुडलेला नाही किंवा आपण आपल्या मंडळीशी जुडलेला नाही तोपर्यंत तेव्हाच आपण कार्यशील राहू शकतो. हालेलुया. म्हणून अवयवाचं काम काय? की अवयवाचं काम जुडलेलं असायला पाहिजे. हात आता आपल्या शरीराला जुडलेला आहे. प्रत्येक अवयव आपल्या शरीराला काय आहेत? जुडलेले आहेत. त्याप्रमाणे आपण सर्वजण कोण आहोत? ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि जर आपण अवयव आहोत तर आपण काय पाहिजे? जुडलेलं पाहिजे. आपल्यामध्ये तो जुडलेला गुणधर्म पाहिजे. 2 गोष्टीशी मी सांगितलं होतं जुडलेलो की आपण ख्रिस्ताशी जुडलेलो पाहिजे. आपण नेहमी प्रार्थना करणारे, नेहमी वचन वाचणारे, नेहमी आध्यात्मिक गोष्टीला महत्व देणारे लोक असायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या मंडळीशी सुद्धा जुडलेलो असायला पाहिजे. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटतंय की मी ख्रिस्ताशी जुडलेलो आहे याचा अर्थ की मला मंडळीची आवश्यकता नाही. हालेलुया. परमेश्वरानं मंडळीची स्थापना केलेली आहे आणि यासाठी की आपण काय करावं? मंडळीमध्ये जुडलेलं असावं की जेणेकरून आपण काय करेल? योग्य मार्गाने आपण काय करू? चालले जाऊ शकू. म्हणून त्यासाठी एक सुंदर वचन मला काल मिळालं होतं ते मी तुम्हाला सांगतो. उपदेशक 4 अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. उपदेशक 4. त्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. हालेलुया. सर्वांनी लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे मी सांगत आहे की आपण ज्याप्रमाणे अवयव शरीराला जुडलेला असण्याची गरज आहे त्याप्रमाणे आपण सर्वजण कोण आहोत? ख्रिस्ताचं अवयव आहोत आणि आपल्याला कुणाशी जोडायला पाहिजे? पहिली गोष्ट की आपल्याला ख्रिस्ताशी जोडलेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की मंडळीशी सुद्धा जोडलेलं असायला पाहिजे. आणि मंडळीशी जुडलेलं असण्याच्या संदर्भामध्ये हे सुंदर वचन आहे. एकट्यापेक्षा काय करा? दोघे बरे या ठिकाणी सांगत आहे. कारण त्याच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ मिळते. त्यांच्यातील एक पडला. जर आपण एकटेपणाने जीवन जगत आहोत, काही वेळेला अनेक ख्रिस्ती लोकांना वाटते की मला चर्चची गरज नाही किंवा मला मंडळीची आवश्यकता नाही आणि अशा प्रकारे त्यांचं काय असतं की ते ख्रिस्ताशी जुडलेला असतात काही वेळेला, परंतु ते मंडळीशी जुडलेले नसतात. परंतु या ठिकाणी सांगत आहे की एक पडला तर त्याचा सोबती त्याला काय घेईल? हात देईल. म्हणजे यासाठीच आहे की जर आपण चुकत आहोत, जर आपण काहीतरी चुकीच्या ट्रॅकवरती जात आहोत किंवा
काही वेळेला सैतान सुद्धा आपल्याला आध्यात्मिक गोष्टीनुसार मोह घालून आपल्याला परमेश्वरापासून वेगळं आपल्याला करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर सांगत आहे की एकट्यापेक्षा दोघे बरे. याचा अर्थ की आपण एकटे जीवन न जगता आपण कुणाच्या तरी सहभागितेमध्ये जीवन जगावं, आपण आपल्या मंडळीच्या सहभागितेमध्ये आपण जीवन जगावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. त्याचं कारण हे आहे की पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. हालेलुया. जो एकटा आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे, भले तो ख्रिस्ताशी जुडलेला असेल, पण तो जर आपण एकटेपणाने जीवन जगत आहोत तर परमेश्वर सांगत आहे की जर न कळत आपण जर पडलो तर आपली काय होणार आहे, दुर्दशा होणार आहे. म्हणून इथं सांगत आहे एकट्यापेक्षा काय करा, दोघे असलेलं बरं आहे. याचा अर्थ की परमेश्वर सहभागितेबद्दल आपल्याला सांगत आहे. म्हणून तिसरा मुद्दा आपण मागच्या रविवारी पाहिलेला होता की अवयव हा जुडलेला पाहिजे. त्याप्रमाणे अवयव आपण सर्वजण ख्रिस्ताचे अवयव आहोत. आपल्याला ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मंडळीमध्ये ठेवलेला आहे त्या मंडळीमध्ये सुद्धा आपण जुडलेलं असायला पाहिजे. त्यानंतर चौथं पाहिलेलं होतं की अवयवांना काम आहे. अवयवांना काय आहे, जबाबदारी आहे. प्रत्येक अवयवाचं काय काम आहे. नाकाचं काम आहे की श्वास घेणं, तोंडाचं काम आहे की जेवण जे काय आपण घेत आहोत ते जेवण खाणं, त्यानंतर पोटाचं काम आहे ते पचवणं. प्रत्येक अवयव, मग आपल्या बाहेरील अवयव असू देत किंवा आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे अवयव असू देत, ते प्रत्येक अवयव काय आहेत, तितकेच महत्वाचे आहेत आणि त्या प्रत्येक अवयवाचं काम आहे. त्याचप्रमाणे आपण जर ख्रिस्ताचे अवयव आहोत तर आपल्याला सुद्धा काम आहे, आपल्यावरती सुद्धा जबाबदारी आहे आणि आपण सुद्धा नेहमी कार्यशील असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वरानं आपल्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून 4 मुद्दे आपण पाहिले होतो की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. त्यानंतर अवयव, प्रत्येक अवयव ज्याप्रमाणे महत्वाचा आहे शरीरामध्ये, त्याप्रमाणे आपण सर्वजण ख्रिस्तासाठी परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचे आहोत. अवयव जुडलेला पाहिजे, त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे, मंडळीशी जुडलेलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे अवयवाचं काम असतं करायचं, अवयवाची जबाबदारी असते, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा काहीतरी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे. हालेलुया. आज आपण 2 मुद्दे थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण एक वचन वाचणार आहोत. पहिले कोरिन्थ याचा 12वा अध्याय 18 वचन वाचा. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लावलेले आहेत. ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कुठे असते? देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लावलेले आहेत. हालेलुया. इथं सांगत आहे की परमेश्वरानं ते अवयव काय केलेले आहेत, लावलेले आहेत. हालेलुया. त्याचप्रमाणे आपण कोण आहोत, आपण ख्रिस्ताचे अवयव आहोत आणि आपल्याला त्या ख्रिस्ताच्या शरीराला काय केलेलं आहे, लावलेलं आहे, त्यानं जोडलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की आपल्याला त्यानं लावलेलं आहे. आपण स्वतःहून ख्रिस्ताच्या शरीराला लागलेलो नाही आहोत. आपण मंडळी या नात्यानं परमेश्वरानं आपल्याला जगामधून बाहेर काढलेलं आहे, आपलं पाप त्यानं क्षमा केलेलं आहे आणि आपल्याला त्याच्या शरीराचा भाग असं बनवलेलं आहे. म्हणून आपण हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वरानं मला निवडलेलं आहे, परमेश्वरानं मला या जगामधून बाहेर काढलेलं आहे आणि परमेश्वरानं या जगामधून मला बाहेर काढलेला आहे. तर त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश एक वेगळा उद्देश माझ्या जीवनाच्या बद्दल आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल परमेश्वराचा एक वेगळा उद्देश आहे. म्हणून आपण तो उद्देश सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपण हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवानं आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते लावण्यात आलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा परमेश्वरानं ख्रिस्ताच्या शरीराला आपण ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी परमेश्वरानं काय केलेलं आहे, लावलेलं आहे. हालेलुया. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला परमेश्वरानं लावलेलं आहे त्या ठिकाणची जबाबदारी आपल्याला उचलून आपण ती जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. मग आपण विचार करूया की मला कुठं लावलेलं आहे. हालेलुया.
मला कोणत्या ठिकाणी लावलेलं आहे, ख्रिस्ताचे जे शरीर आहे त्या शरीराच्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मला लावलेलं आहे हे आपल्या सर्वांना शोधणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्या ठिकाणी परमेश्वरानं मला लावलेलं आहे तर त्या ठिकाणची जबाबदारी उचलून त्या ठिकाणी मला नेहमी कार्यशील राहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे हाताचं वेगळी जबाबदारी आहे, पायाची वेगळी जबाबदारी आहे, त्यानंतर नाकाची, कानाची, जे काय अवयव आपल्या बाहेरील अवयव असतील किंवा आतमधील अवयव असतील ते प्रत्येक त्या त्या ठिकाणी परमेश्वरानं लावलेले आहेत. आणि जर परमेश्वरानं त्या ठिकाणी त्या अवयवाला ठेवलेलं आहे, लावलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्याला एक विशिष्ट जबाबदारी किंवा विशिष्ट काम त्याला तिथं सोपवून दिलेलं आहे. म्हणून आपण हे की परमेश्वरानं मला अवयव म्हणून मला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्यानं लावलेलं आहे. म्हणून आपण उत्पत्ती 2 अध्याय 7 वचन जर वाचलं की परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी मनुष्य झाला. आपल्या सर्वांना कुणी तयार केलेला आहे? परमेश्वरानं तयार केलेला आहे. आणि या जगाची उत्पत्ती आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की परमेश्वरानं मातीचा मनुष्य घडवलेला आहे. आपल्या शरीरावरती ही चामडी आहे, परंतु एक प्रकारे आपल्याला मातीचं परमेश्वरानं बनवलेलं आहे. आणि ही माती एक दिवस कुठं जाऊन मिळणार आहे? मातीला जाऊन मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वरानं घडवलेलं आहे, आपल्याला परमेश्वरानं काय केलेलं आहे? बनवलेलं आहे. आणि आपला करता आणि आपला बनवणारा हा परमेश्वर आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण एफेसियाचा पत्र जर वाचलं, एफेसियाचा 2 अध्याय 19 आणि 22 वचन, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत. एफेस 2 अध्याय 19 ते 22. पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात, प्रेषित संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः येशू ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. आणि या ठिकाणी इमारतीचं उदाहरण परमेश्वराने दिलेलं आहे. या ठिकाणी 21 वचन सांगत आहे की त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली आहे. आपण काय आहोत? इमारतीचा एक भाग आहोत. ज्याप्रमाणे शरीराचा आपण एक अवयव आहोत, त्याप्रमाणे या ठिकाणी वचन सांगत आहे की आपण एका इमारतीचा भाग आहोत. आणि मुख्य कोनशिला कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. अवयवाचा मुख्य जे मस्तक आहे, मस्तक कोण आहे? येशू आहे. म्हणून आपण अवयव असताना आपण कधीच मस्तक बनू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण इमारतीचा एक भाग असताना आपण मुख्य कोनशिला आपण कधीच बनू शकत नाही. परंतु या ठिकाणी सांगत आहे की संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. आपण सर्वजण इमारतीचा एक भाग आहोत, एका विटेप्रमाणे आहोत किंवा एखाद्या दगडाप्रमाणे आहोत. आणि एकावरती एक दगड ज्याप्रमाणे रचला जातो किंवा वीट एकावरती एक रचली जाते आणि त्याचं एक सुंदर मंदिर होतं, एक घर होतं, त्याप्रमाणे आपण सर्वजण काय आहोत? रचले जात आहोत. आणि देव आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपल्याद्वारे काय असावं? एक सुंदर आणि इथं सांगत आहे की पवित्र मंदिर बनावं. हालेलुया. आपल्या सर्वांच्या द्वारे काय बनावं? पवित्र मंदिर बनावं. एका विटेद्वारे हे शक्य आहे का? नाही. हालेलुया. एका दगडानं घर होणार आहे का? नाही. म्हणून परमेश्वरानं ज्याप्रमाणे शरीराला अनेक अवयवांची गरज आहे, त्याप्रमाणे इमारत तयार होण्यासाठी किंवा मंदिर तयार होण्यासाठी अनेक विटांची किंवा अनेक भागांची गरज आहे, अनेक दगडांची गरज आहे. त्याप्रमाणे जोपर्यंत दगड एकमेकावर रचले जाणार नाहीत, विटा एकमेकावरती रचल्या जाणार नाहीत, तोपर्यंत ते सुंदर मंदिर किंवा ते घर बनणार नाही. त्याप्रमाणे आपण सर्वजण आहोत. हालेलुया. म्हणून आपल्या सर्वांचं महत्व त्या मंदिरामध्ये आहे, त्या मंदिराच्या भिंतीमध्ये आहे. ज्याप्रमाणे हे घर आहे, या घरामध्ये प्रत्येक जी वीट बांधकामामध्ये वापरली ती काय आहे? अत्यंत महत्वाची आहे. हालेलुया. त्या ठिकाणी जर वीट नसती तर तिथे काय पडलं असतं? एक होल पडला असतं. जर एखादी वीट म्हटली असते की मला या इथं राहायचं नाही, तर अशा प्रकारे आपण सर्वजण काय आहोत? मंडळीसाठी महत्वाचे लोक आहोत. आपण सर्वजण शरीराच्या अवयवातील महत्वाचे भाग आहोत. यासाठी की आपण काय करावं? एक पूर्ण शरीर बनले जावं. आणि ज्याप्रमाणे ते सांगत आहे की पवित्र मंदिर बनलं जा. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं की परमेश्वरानं आपल्याला
ठेवलेला आहे. एका विटेप्रमाणे, एका दगडाप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला ठेवलेला आहे. एका अवयवाप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला तिथं ठेवलेलं आहे. आणि आपलं हे काम आहे की आपण काय करावं, संपूर्ण शरीर आपण बनावं. हालेलुया. संपूर्ण इमारत आपण बनावं, एक पवित्र सुंदर मंदिर बनावं, यासाठी परमेश्वरानं आपल्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी राहण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ती वीट त्या ठिकाणी आहे तोपर्यंत ती भिंत कशी राहणार, तशीच राहणार. हालेलुया. जेव्हा वीट पडली जाणार तेव्हा ते मंदिर सुद्धा कोसळलं जाणार. ज्याप्रमाणे एखादा अवयव जर आपल्या शरीराचा निकामी होणार तर काय होणार, हळूहळू त्या व्यक्तीला जेवढी शक्ती पाहिजे ती शक्ती तो लावू शकणार नाही. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी कोण आहे, अवयव आहे. मी त्या इमारतीचा एक भाग आहे आणि मी अवयव आणि तो इमारतीचा भाग या नात्यानं मी त्या शरीरासाठी आणि मी त्या इमारतीसाठी काय आहे, महत्वाचा आहे. हालेलुया. आपण प्रत्येक जण काय आहोत, महत्वाचे आहोत. जोपर्यंत आपण ज्या ठिकाणी परमेश्वरानं मला ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण राहत आहोत, याचा अर्थ की त्याच्यावरती अजून कोणतरी येणार आहे. याचा अर्थ की अनेक विटा त्या ठिकाणी लागतील, अनेक अवयव शरीराला लागतील आणि त्याचं काय होईल, एक सुंदरस शरीर काय होईल, निर्माण होईल आणि एक सुंदर इमारत, एक पवित्र मंदिर काय होईल, निर्माण होईल. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वरानं ज्या ठिकाणी मला पाहिजे त्या ठिकाणी परमेश्वरानं मला लावलेलं आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी मला काय करायचं आहे, कायमस्वरूपी राहायचं आहे. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी माझी जागा मोकळी करणार तर ते कोणासाठी, सगळ्यांच्यासाठी ते घातक आहे. म्हणून आपण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की मी त्या इमारतीचा भाग या नात्यानं किंवा मी त्या शरीराचा भाग या नात्यानं मी किती महत्वाचा आहे. हालेलुया. पहिले करेल याचा 12वा अध्याय आणि 28 वचन वाचा. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमिले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपाने मिळाले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमिले आहे. बस. आणि इथं सांगत आहे की देवानं कुठं नेमलेलं आहे कित्येकांना, मंडळी. सगळ्यांनी वाचा. देवानं कुठं नेमलेलं आहे, मंडळीमध्ये. हालेलुया. मंडळीमध्ये म्हणजे मंडळीच्या आतमध्ये का मंडळीच्या बाहेर, मंडळीच्या आतमध्ये. हालेलुया. परंतु काही वेळेला मंडळीतील लोकांना हे वचनच ते समजत नाहीत. म्हणून अनेक लोकांना जेव्हा परमेश्वर दान देतो तेव्हा ते लोक काय करतात, मंडळीच्या बाहेर जाऊन आपली स्वतःची सेवा स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. आता अनेक मंडळीमध्ये अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु परमेश्वर जेव्हा मंडळीतील लोकांना वेगवेगळे दान देत असतो तेव्हा या ठिकाणी सांगत आहे की मंडळीत कित्येकांना तो नेमतो यासाठी की कशासाठी, की प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्य करणारे, निरोगी, कृपादान मिळवलेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमलेले आहेत. वेगवेगळी दान परमेश्वर देऊन मंडळीमध्ये परमेश्वर आपल्याला ठेवत आहे. कशासाठी ठेवत आहे, की यासाठी की आपण काय करावं, एकमेकांना उत्तेजन द्यावं, एकमेकांना त्या दानाचा काय करावा, उपयोग व्हावा आणि त्याचप्रमाणे आपल्या मंडळीला त्या दानाचा उपयोग व्हावा. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, मग भले आपल्या शेजारचे लोक असतील किंवा आपले मित्र मंडळी असतील किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असतील, त्या लोकांना त्या दानाचा उपयोग व्हावा, त्या दानाद्वारे ते लोक आशीर्वादित व्हावेत, यासाठी परमेश्वर ती काय करत आहे, दान आपल्याला देत आहे. हालेलुया. मग या ठिकाणी काही दान आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारची दानं आपल्या सर्वांना माहित आहेत. या ठिकाणी प्रेषित सांगत आहे, संदेष्टे सांगत आहे, शिक्षक सांगत आहे. काही लोकांना शिकवण्याचं ज्ञान असतं, काही लोकांना वचनाचं ज्ञान असतं. परंतु ते वचनाचं ज्ञान आपण आपल्या मंडळीमध्ये इतर लोकांना सुद्धा ते ज्ञान वाटणं गरजेचं आहे. त्याद्वारे आपण इतर लोकांना सुद्धा वचनाद्वारे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर अद्भुत कृत्य करण्याचं दान. काही लोकांना परमेश्वर दान देतो की त्यांनी प्रार्थना केल्यानंतर देव त्यांना बरे करतो.
तेव्हा त्याने ते दान मंडळीतील लोकांच्यासाठी वापरावं. जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना करावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कामध्ये येणारे लोक आहेत त्यांना सुद्धा परमेश्वराद्वारे त्यांनी आशीर्वादित करावं, यासाठी परमेश्वरानं ते दान दिलेलं आहे. हालेलुया. त्यानंतर निरोगी करण्याची कृपादाने, त्यानंतर विचारपूस करणारे लोक, मंडईमध्ये विचारपूस करणारे सुद्धा लोक आहेत. त्यानंतर व्यवस्था पाहणारे, मंडईची व्यवस्था पाहणारे, मंडईमध्ये काय चर्चची व्यवस्था पाहणारे लोक आहेत. खुर्च्या व्यवस्थित लावणारे, झाडलोट करणारे, चर्चमध्ये आपल्याला काहीतरी काम आहे आणि आपल्याला जायचं आहे, आपल्याला ते व्यवस्थित लावायचं आहे, अशा प्रकारे व्यवस्था पाहणारे. त्यानंतर भिन्न भिन्न भाषा बोलणारे, अन्य भाषा बोलणारे लोक आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे दान परमेश्वर काय करत आहे, आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया, हालेलुया. आणि हे दान परमेश्वराने यासाठी दिलेलं आहे की त्याचा उपयोग काय करावा, आपण आपल्या मंडळीसाठी करावा आणि आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी आपण काय करावा, त्या दानाचा उपयोग करावा. हालेलुया. म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला जे दान परमेश्वराने दिलेलं आहे, जे गिफ्ट परमेश्वराने देऊन आपल्याला ज्या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कार्य करत राहायचं आहे. हाताचं काय आहे, हाताचं कार्य हात करत आहे, पायाचं कार्य पाय करत आहे. सर्व अवयव एकमेकांचं कार्य काय करत आहेत, व्यवस्थितरित्या ते कार्य करत आहेत. त्याप्रमाणे आपण सर्वजण अवयव आहोत आणि आपल्या परमेश्वरांना आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला ते विशिष्ट दान देऊन, ते विशिष्ट दान देऊन, गिफ्ट देऊन परमेश्वरानं आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं आहे आणि आशीर्वादित केलेलं आहे, यासाठी की आपण त्या दानांचा किंवा जे काही परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग आपण कोणासाठी करावा, परमेश्वराच्या साठी, परमेश्वराच्या सेवेसाठी आपण करावं. म्हणून पहिला मुद्दा आजच्या संदेश मला हा आहे की परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत आणि योग्य ठिकाणी त्यांना तिथं ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आपण मंदिराचे एक भाग या नात्यानं आपल्याला ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला लावलेला आहे, त्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला ठेवलेला आहे. आणि ज्या ठिकाणी परमेश्वरानं ठेवलेला आहे किंवा ज्या ठिकाणी परमेश्वरानं अवयवाप्रमाणे आपल्याला लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे राहून जे काम परमेश्वरानं आपल्याला सोपवलेलं आहे ते काम आपण करत राहायचं आहे. हालेलुया. अवयवाचं जे काम आहे ज्या ठिकाणी आपल्याला लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला करत राहायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायचं की मी कोणता अवयव आहे. हालेलुया. मी पाय आहे का, मी हात आहे का, मी कान आहे का, मी नाक आहे का, शरीरामधला असा कोणता मी अवयव आहे की ते काम मला करायचं आहे. कोणासाठी ते काम करायचं आहे, परमेश्वरासाठी करायचं आहे. आणि ज्या मंडीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या मंडीच्या लोकांच्यासाठी ते काम करत राहायचं आहे. हालेलुया. म्हणून आपण अवयव या नात्यानं किंवा आपण इमारतीचा एक भाग या नात्यानं आपण ते सेवा, परमेश्वराची सेवा करीतच आहोत, परंतु ती सेवा लोकांना आपण ती देणं गरजेचं आहे. लोकांना त्या दानाचा उपयोग करून त्यांना आशीर्वादित करणं गरजेचं आहे. एक व्यक्ती मी पाहत होतो की फेसबुक वरती एक व्हिडिओ मी पाहत होतो. एक व्यक्ती होता, फॉरेनर व्यक्ती, आणि त्याला आरोग्य देण्याचं दान होतं म्हणून तो असं स्ट्रीट वरती कुठेही तो फिरायचा. आणि जेव्हा त्याला आजारी लोक दिसायचे, समजा एखादा लंगडा चाललेला आहे, 2 महिला होत्या, त्या महिला लंगड्या होत्या, त्यांच्या हातामध्ये एक दांडी होती ज्याप्रमाणे अवसरांती घेऊन आलेले आहेत त्याप्रमाणे. आणि जेव्हा त्यानं ते पाहिलं की तेव्हा तो विचारपूस करत आहे की तुम्हाला काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. आणि विचारपूस केल्यानंतर तो सांगत आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो का, की माझा परमेश्वर तुम्हाला काय करेल, बरं करेल. आणि अशा प्रमाणे जेव्हा तो इन्व्हाइट लोकांना करतो आणि त्या स्ट्रीट वरतीच तो काय करतो, खाली बसतो, त्यांच्या पायाला हात लावतो आणि काय करतो, विश्वासानं प्रार्थना करतो आणि देव त्यांना काय करतो, बरं करतो. हालेलुया. म्हणून आपल्याला जे परमेश्वरानं दान दिलेलं आहे त्याचा उपयोग मी करत राहणं गरजेचं आहे. जेव्हा जे हात आहे, हात जोप्रमाणे कार्य करत राहणार तोपर्यंत तो कसा राहणार, जिवंत राहणार. हालेलुया. जर माझा हात काम करणार नाही तर हळूहळू काय करणार, तो हात कसा होणार, निकामी होणार. हालेलुया. तो काम करायचा बंद करणार. मग एक दिवस असा येणार की त्याला काय करावं लागेल, कापून टाकावं लागेल. हालेलुया.
जो शरीराचा भाग काम करत नाही त्याला काय करावं लागेल, एकतर मग त्याला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काम करावं लागतं, नाहीतर शरीराच्या बाहेरचे भाग आहेत ते आपल्याला कट करावे लागतात. म्हणून अशा प्रकारे आपलं काम आहे की आपण अवयव या नात्यानं आपल्याला काय करायचं आहे, काम करत राहायचं आहे, आपल्याला क्रियाशील राहायचं आहे. हालेलुया. आपल्याला काहीतरी हालचाल करत राहायचं आहे आणि अशासाठीच परमेश्वरानं त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वरानं ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आजचा, त्यासाठी आपण वचन वाचूया. 1 कोरिंथ्याचं 12:19 आणि 21 वचन वाचा. ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. जेव्हा आपण हे वचन वाचतो की एकच अवयव असते तर शरीर कोठे असते, शरीराला एकच अवयव असता तर ते व्यवस्थित दिसलं असतं का? नाही. प्रत्येक अवयव हा सुंदर परमेश्वरानं तयार केलेला आहे आणि त्या संपूर्ण अवयवाद्वारे हे शरीर कसं बनलेलं आहे, सुंदर बनलेलं आहे. हालेलुया. त्याप्रमाणे आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आपल्या सर्वांना परमेश्वरानं निवडलेलं आहे आणि ती सौंदर्यता आपल्या सर्वांच्या द्वारे परमेश्वराला मिळत आहे. म्हणून आपण या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. या वचनाद्वारे मला एकच गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक अवयवाला इतर अवयवांची काय आहे, गरज आहे. बरोबर आहे का? प्रत्येक अवयव काय आहे, एकमेकावरती अवलंबून आहे. हालेलुया. या शरीरामध्ये जेवढे परमेश्वरानं अवयव लावलेले आहेत ते सगळे अवयव एकमेकावरती अवलंबून आहेत आणि प्रत्येक अवयवाला एकमेकाची काय आहे, गरज आहे. त्याप्रमाणे आपण सर्वजण कोण आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि जर आपण अवयव आहोत तर आपल्या प्रत्येकाला कुणाची गरज आहे, प्रत्येक अवयवाची गरज आहे. हालेलुया. ख्रिस्ताची तर गरज आहे, परंतु ज्याप्रमाणे शरीरातील अवयव एकमेकावरती अवलंबून आहेत त्याप्रमाणे आपण कोणावरती अवलंबून आहोत, परमेश्वरावरती अवलंबून आहोत. परंतु आपल्याला जर कार्य करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एकमेकावरती अवलंबून राहावं लागेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला एकमेकांची गरज आहे ही भावना आपल्या मनामध्ये विकसित करावी लागेल. हालेलुया. मला तुम्हा सर्वांची गरज आहे, आपल्याला एकमेकांची काय आहे, गरज आहे. हालेलुया. मला सर्वांनी मोठे म्हणा की मला एकमेकांची गरज आहे. आपल्या बाजूच्या व्यक्तीच्या हातात हात घाला आणि मला म्हणा की मला तुमची गरज आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे अवयव एकमेकावरती अवलंबून आहेत, कळत आहे माझा मुद्दा तुम्हा सर्वांना? ज्याप्रमाणे अवयव एकमेकावरती अवलंबून आहेत, प्रत्येक अवयवाला एकमेकांच्या दुसऱ्या अवयवांची गरज आहे, त्याप्रमाणे आपलं सुद्धा आहे. हालेलुया. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि आपल्याला काय आहे, एकमेकांची गरज असायलाच पाहिजे. आपण एकमेकावरती अवलंबून असायलाच पाहिजे. परंतु काही वेळेला आपल्याला असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला कुणाचीच गरज नाही, मला ख्रिस्त आहे, बास झाला. हालेलुया. मी प्रार्थना करणार, बास झालं. मी देवाचं वचन वाचणार, बास झालं. म्हणून पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या रविवारी की त्यामध्ये आपण कुणाशी जुडलेलं पाहिजे, ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा कुठं जुडलेला पाहिजे, मंडळीशी जुडलं असायला पाहिजे. मी फक्त ख्रिस्ताशी जोडलेला असणार आणि मी जर मंडळीशी जुडणार नाही तर ज्याप्रमाणे आपण ते वचन वाचलं की एकटा जर पडला तर त्याचा काय होणार, नाश होणार. अशा प्रकारे आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. म्हणून प्रत्येक अवयवाला एकमेकांची काय आहे, गरज आहे. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे की मला मंडळीमध्ये यासाठी नेमलेलं आहे की मला काय आहे, एकमेकांची काय आहे, गरज आहे. हालेलुया. जे मंडळीमध्ये हुशार लोक आहेत त्यांना परमेश्वरानं हुशार यासाठी बनवलेलं आहे की आपण काय करावं, जे हुशार नाहीत त्यांना काय करावं, परमेश्वराच्या वचनामधून हुशार बनवावं. हालेलुया. आणि जे हुशार नाहीत त्यांचं सुद्धा काम आहे की जे हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी काय करावं, प्रार्थना करावी. हालेलुया.
प्रत्येकासाठी आपण काय करावं, एकमेकांच्यासाठी प्रार्थना करावी. याचा अर्थ की मंडळीमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती काय आहे, महत्वाचा आहे. हालेलुया. मग तो अडाणी असू दे किंवा शिकलेला असू दे किंवा हुशार असू दे किंवा काही लोकांना वचन सुद्धा लक्षात नाही राहू दे, परंतु जो मंडळीमध्ये येणारा व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती परमेश्वरासाठी कसा आहे, महत्वाचा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी मनुष्याला आपली किंमत कळत नाही. काही वेळेला मनुष्य आपल्याकडे दुर्लक्ष करेल, परंतु परमेश्वर कधीच आपल्याकडे काय करत नाही, दुर्लक्ष करत नाही. म्हणून दुसरा मुद्दा आपण पाहत आहोत आणि ते म्हणजे प्रत्येक अवयवाला एकमेकांची काय आहे, गरज आहे. हालेलुया. हात म्हणू शकत नाही की मी फक्त माझं मीच करणार. हालेलुया. त्याला काय आहे, दुसऱ्या अवयवांची गरज आहे. आपल्या शरीरामधील इतर अवयवांना दुसऱ्या अवयवांची गरज आहे. त्याप्रमाणे आपल्या सर्वांना सुद्धा एकमेकांची काय आहे, गरज आहे. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये शेवटच्या काळामध्ये हेच थोडस कमतरता आपल्याला भासत आहे मंडळीमध्ये. म्हणून प्रगटीकरणाच्या मध्ये ज्या मंडळ्या 7 मंडळ्यांना परमेश्वर काय करत आहे, संदेश देत आहे. त्यामध्ये एका मंडळीला परमेश्वर सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये तुझी प्रीती काय झालेली आहे, थंडावलेली आहे. शेवटच्या काळामध्ये काही वेळेला आपलं जीवन सुद्धा असं म्हणते की आपली प्रीती थंडावते. आपण एकमेकांच्या बद्दल विचार करत नाही, आपण एकमेकांच्या वरती प्रेम करत नाही, किंवा एकमेकांच्या जीवनामध्ये काय घटना घडत आहेत किंवा काय होत आहे याची आपल्याला काय नसते, काळजी नसते, किंवा याबद्दल आपण त्या काहीच विचार करत नाही. म्हणून अशा शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपण हे लक्षात ठेवायचं आहे की मला एकमेकांची काय आहे, आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण एकमेकावरती अवलंबून आहोत. आपण स्वर्गामध्ये जायचं आहे असं कोणी विचार करत आहे का इथं, की मी एकटा स्वर्गात गेलो की बस झालं? आपला हा विचार पाहिजे की मी ज्या मंडळीमध्ये आहे त्या मंडळीमध्ये असणारा प्रत्येक जण कुठं पाहिजे, मला स्वर्गात पाहिजे. हालेलुया. ते प्रत्येकाचं काम आहे. स्वर्गामध्ये जाणं हे दुसऱ्यावरती अवलंबून नाही. हालेलुया. मी विश्वास ठेवत आहे, मी प्रामाणिकपणे जीवन जगत आहे, मी आज्ञापालन करत आहे, मी देवाचं काम करत आहे, या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टींना मी महत्व देणार आहे, तर मी कुठे जाणार, स्वर्गामध्ये जाणारच आहे. परंतु मी फक्त एकटा स्वर्गामध्ये जाणार नाही, तर माझ्या बरोबर काय पाहिजे, माझ्या मंडळीमध्ये सगळे लोक मला स्वर्गामध्ये पाहिजेत, ही वृत्ती आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. हालेलुया. मी परफेक्ट आहे, परंतु माझ्या बरोबर माझ्या मंडळीमधला दुसरा व्यक्ती कसा परफेक्ट बनेल किंवा तो सुद्धा कशा प्रकारे पवित्र जीवन जगेल आणि देवाला आवडणारं जीवन जगेल, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकमेकांना मदत करायची आहे. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याला एकमेकांची गरज आहे, आपण एकमेकावरती अवलंबून आहोत आणि ही भावना आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ही भावना आपल्या मनामध्ये असणार तेव्हा आपण काय करणार याबद्दल आपण काही वचन वाचा. इब्रियाचा 10वा अध्याय 24-25 वचन वाचा. आणि प्रीती व सत्कर्मे कराव्यास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपण आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. आणि इथं सांगत आहे की जेव्हा आपल्या मनामध्ये ही भावना असणार की मला एकमेकांची गरज आहे आणि मी एकमेकावरती आपण सर्वजण अवलंबून आहोत, तेव्हा इथं सांगत आहे की आपण काय करणार, एकमेकांच्याकडे लक्ष देणार. हालेलुया. आपण एकमेकांच्या लक्ष देणार. त्यानंतर सांगत आहे की इथं काय करणार, आपण एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना काय करणार, बोध करणार. आपण एकत्र येणार, आपण एकमेकांना बोध करणार. आणि या ठिकाणी सांगत आहे की जसा जसा दिवस जवळ येत आहे त्याप्रमाणे तो आपण काय करावा, अधिक करावा. दिवस जवळ येत आहे, शेवटचा दिवस जवळ येत आहे आणि शेवटचा दिवस जवळ येत असताना देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की एकत्र मिळणं काय करा, थांबवू नका. एकत्र या, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये देवाची आराधना करा, एकमेकाला देवाच्या वचनामध्ये वाढवा, एकमेकांना देवाच्या वचनामधून बोध करा. आणि या सर्व गोष्टीद्वारे आपण हे दाखवतो की मला तुमची गरज आहे आणि आपण सर्वजण एकमेकावरती काय आहोत, अवलंबून आहोत. योहान 13वा अध्याय 34-35 वचन. योहान 13 देतो की
तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जसे मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आणि तो सांगत आहे की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही काय करा, एकमेकांच्या वरती प्रेम करा. हालेलुया. पुढे सांगत आहे की जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावरती प्रेम करा. परमेश्वरानं कोणावरती प्रेम केलं? आपल्यावरती प्रेम केलं. या पूर्ण जगावरती प्रेम केलं. हालेलुया. येशू दुसऱ्या देशामध्ये, इस्रायल देशामध्ये त्याचा जन्म झाला, परंतु त्यानं काय केलं? सर्व जगावरती प्रेम केलं. हालेलुया. वर्ल्ड मॅप दिसत आहे, त्या वर्ल्ड मॅप मध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांच्या वरती येशूनं काय केलं? प्रेम केलं. आणि जसं येशूनं प्रेम केलं आणि त्यानं स्वतःचं जीवन त्या क्रूसावरती अर्पण केलं, त्याप्रमाणे तो सांगत आहे की जसं मी तुमच्यावरती प्रेम केलं तसं तुम्ही काय करा? एकमेकावरती प्रेम करा. हालेलुया. पुढे सांगत आहे की तुमची एकमेकावरती प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे कोण आहात? शिष्य आहात. आपण जेव्हा एकमेकांच्या वरती प्रेम करणार, जेव्हा आपण एकमेकांच्या वरती अवलंबून राहणार, जेव्हा आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होणार की मला एकमेकांची गरज आहे, तेव्हा आपण एकमेकांच्या वरती प्रेम करणार. आणि तर सांगत आहे की आपण जेव्हा एकमेकांच्या वरती प्रेम करणार तेव्हा त्याद्वारे लोकांना हे समजणार की आपण कोणाचे शिष्य आहोत? आपण येशू ख्रिस्ताचे आपण काय आहोत? शिष्य आहोत. म्हणून दुसरा मुद्दा आजच्या संदेश मधला आहे आणि ते म्हणजे आपल्या सर्वांना हे लक्षात ठेवायचं आहे की मला पायाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पायाची गरज आहे, हाताची गरज आहे, डोळ्याची गरज आहे, नाकाची गरज आहे, त्याप्रमाणे आपण सर्वजण कोण आहोत? ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहोत. आणि आपण अवयव या नात्यानं आपल्याला दुसऱ्या अवयवांची सुद्धा काय आहे? गरज आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण एकमेकावरती अवलंबून राहायचं आहे. यासाठी की आपल्याला काय करायचं आहे? एकमेकाला प्रभूमध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे, भक्कम बनवायचं आहे, जेणेकरून आपण सर्वजण एक दिवस त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये असणार आहोत. हालेलुया. त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण कायमस्वरूपी आपण असणार आहोत. मी फक्त स्वार्थीपणानं, मी फक्त माझा विचार करता कामा नये. मी प्रार्थना करणार, मी सगळं काय करणार आणि मला दुसऱ्यांच्या बद्दल काहीच घेणं देणं नाही, असा विचार आपण करता कामा नये. परमेश्वरानं आपल्याला अवयव म्हणून शरीरामध्ये नेमलेलं आहे, ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे, यासाठी की आपण काय करावं? एकमेकाला उत्तेजन द्यावं, एकमेकाला बोध करावा आणि एकमेकाच्या उपयोगी आपण ते कृपादान पडावं. यासाठी परमेश्वराने ती कृपादान आपल्याला दिलेली आहेत. हालेलुया. म्हणून या दोन गोष्टी परमेश्वरानं आज आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट की परमेश्वरानं तो अवयव त्या शरीरामध्ये लावलेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणी लावलेला आहे? परमेश्वरानं लावलेला आहे. हालेलुया. आपण कोण आहोत? ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहात. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिजे त्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला लावलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने यासाठी लावलेलं आहे, त्या ठिकाणी राहून आपण काय करावं? कार्य करत राहावं. ज्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला लावलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ठेवून परमेश्वरानं आपल्याला कृपादान दिलेलं आहे, त्या ठिकाणी राहून आपण काय करावं? परमेश्वराचं काम करावं, परमेश्वराची सेवा करावी. यासाठी परमेश्वरानं आपल्याला ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक अवयव एकमेकावरती अवलंबून असतो आणि ज्याप्रमाणे प्रत्येक अवयवाला एकमेकांची गरज असते, त्याप्रमाणे आपण ही भावना सुद्धा लक्षात ठेवायची आहे की आपल्या सर्वांना एकमेकांची काय आहे? गरज आहे. हालेलुया. आपण एकमेकावरती अवलंबून असायला पाहिजे. जर दुसऱ्याला गरज आहे तर आपण एकमेकाच्या दुःखामध्ये, एकमेकाच्या सुखामध्ये आपण काय करायला पाहिजे? सहभागी होणं हे तितकंच महत्वाचं आहे. कधी कधी आपण काय करतो की आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो की आपण दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा करत असतो, परंतु आपण सर्वांनी विचार करूया की मी कशा प्रकारे जीवन जगत आहे. हालेलुया. मी दुसऱ्याच्या दुःखामध्ये, मी दुसऱ्याच्या सुखामध्ये, मी दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये सहभागी होत आहे का, याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की वचन आपण जे पाहिलेलं आहे की प्रत्येक अवयवाला प्रत्येकाची काय गरज आहे? हाताला, पायाला, आपल्या शरीराचे अवयव प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे आणि प्रत्येक जण एकमेकावरती अवलंबून आहे. आणि शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारे आपल्या आपल्या मंडळीमध्ये आपण जर राहू तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्याला त्याद्वारे आशीर्वादित करेल. दुसरा अध्याय प्रगटीकरण. या बघ शेवटचा आपण अध्याय वाचू आणि त्यानंतर आपण बंद करू. प्रगटीकरण याचा दुसरा अध्याय आणि 1 ते 7 वचन आपण वाचूया.
इफेस येथील मंडळीच्या देवदूताला दे, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. तो असे म्हणतो की तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत, जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात. त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, तुझ्या नामामुळे, व तू दुःख सोसले आहे आणि तू थकला नाहीस, हे मला ठाऊक आहे. इथं ज्याप्रमाणे हे स्वरूप आहे, हे स्वरूप थोडंसं सर्वांनी लक्षपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की तुझ्याकडं श्रम आहे, तुझ्याकडं धीर आहे आणि तू दुष्ट लोक तुला सहन होत नाहीत. आणि तर सांगत आहे की जे प्रेषित नसता प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची तू परीक्षा घेतली, ते लबाड आहेत हे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. परमेश्वर सांगत आहे की तुझ्या अंगी काय आहे? धीर आहे. तुझ्या नामामुळे तू दुःख सोसले आहे. आपल्या जीवनामध्ये काही वेळा दुःख असेल, आपण वेगवेगळ्या परीक्षेमधून आपण गेले असेल, आणि तर सांगत आहे की आणि तू थकला नाहीस, हे मला ठाऊक आहे. परीक्षेमधून जात असताना, दुःखामधून जात असताना तुम्ही थकले नाहीत, हे परमेश्वराला माहित आहे. याचा अर्थ आहे की ही मंडळी कशी आहे? एक चांगली मंडळी आहे. या मंडळीमध्ये आध्यात्मिक गोष्टींची मॅच्युरिटी आहे. त्यांना बरं काय, वाईट आहे, वाईट काय आहे, खोटं शिक्षण काय आहे, खरं शिक्षण काय आहे, हे त्या मंडळीला माहित आहे. त्या मंडळीमध्ये धीर आहे. ती मंडळी काय करत आहे? संकटामधून जात आहे, अडचणीमधून जात आहे, आणि एवढ्या परिस्थितीमधून जात असताना सुद्धा ती परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहे. आणि अशी ही मंडळी चांगली आहे. परंतु 4थ्या वचनामध्ये सांगत आहे की या मंडळीमध्ये सगळं काही चांगलं आहे, परंतु तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कुठून पडला आहेस त्याची आठवण कर, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर, नाहीतर मी तुझ्याकडे येईन व तू पश्चाताप न केला तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढेल. तरी पण तुझ्यात विशेष ही आहे की निकलाइताच्या कृत्याचा द्वेष करतो, त्याचा मीही द्वेष करतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे ते ऐकू. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत ते जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देवेन. आणि या ठिकाणी सांगत आहे की सगळं काही त्या मंडळीमध्ये काय चांगलं आहे. त्या मंडळीमध्ये धीर चांगला आहे. त्या मंडळीमध्ये दुःखामध्ये लोक जीवन जगत आहेत, पण तो तरी सुद्धा त्यांचा विश्वास परमेश्वरावरती आहे. या ठिकाणी सांगत आहे की चांगलं शिक्षण कोणतं आहे, वाईट शिक्षण कोणतं आहे, याची सुद्धा त्या मंडळीमध्ये जाणीव आहे. परंतु सगळ्या काही गोष्टी चांगल्या असताना इथं एकच त्या मंडळीमध्ये कमतरता आहे, आणि ती कमतरता ही आहे की तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे आहे. हालेलुया. या मंडळीमध्ये एकच दोष होता, तो म्हणजे कोणता होता? काय होता? पहिली प्रीती सोडली. सगळं काय माहित आहे, चांगलं काय माहित आहे, वाईट काय माहित आहे. अनेक वेळा दुःखामधून आपण गेलेलो आहे, आपण धीर धरलेला आहे, आपण धीर सोडला नाही, आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, परंतु आपल्यामध्ये थोडंसं प्रीतीची कमतरता आहे. मग या वेळेमध्ये प्रार्थना करूया की परमेश्वरा, तुझ्या प्रीतीनं मला भर. मी एकमेकासाठी प्रार्थना करावी, एकमेकाची भेट घ्यावी, एकमेकाला विचारपूस करावी, एकमेकाला बोध करावा, यासाठी काय कर, तू मला सहाय्य आणि मदत कर. आपण सर्वजण उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद. सर्वांनी प्रार्थना करूया परमेश्वराला. प्रभुदेवा, तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा, तू मला अवयवाप्रमाणे ठेवलेला आहेस, त्याप्रमाणे मी अवयवाप्रमाणे काम करत राहावं, यासाठी प्रभू तुझी कृपा आणि तुझी दया तू मला दे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रत्येकानं प्रार्थना करूया. परमेश्वरा सांगे की परमेश्वरा, जर माझ्या जीवनामध्ये जर प्रीतीची कमी असेल तर परमेश्वरा, आज तू मला तुझ्या प्रीतीनं भर. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे तुझं वचन सांगत आहे की मला प्रत्येक अवयवाला एकमेकांची गरज आहे, प्रत्येक अवयव एकमेकावरती अवलंबून आहे, त्याप्रमाणे आम्हाला मंडळीमधील एकमेकांच्या वरती अवलंबून जीवन जगायचं आहे. एकमेकांच्या वरती एकमेकांची आम्हाला गरज आहे, अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपल्याला एकमेकांना बोध करायचा आहे, एकमेकांच्या वरती प्रेम करायचे आहे, एकमेकांची काळजी घ्यायची आहे, एकमेकाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे प्रियानो, जेणेकरून आपण सर्वजण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊ, जेणेकरून आपण सर्वजण त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस.
धन्यवाद 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 प्रभुदेवा ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस, अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा ज्याप्रमाणे तुझं वचन सांगत आहे की प्रभुदेवा त्या मंडळीनं प्रभुदेवा पहिली प्रीती सोडलेली होती, परंतु प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं प्रभुदेवा जर वृत्ती तयार झालेली आहे की प्रभुदेवा आम्ही जर प्रीती सोडलेली आहे, तर परमेश्वरा पुन्हा एकदा आम्ही तुला प्रार्थना करत आहे की प्रभुदेवा तू आमचं अंतःकरण तुझ्या प्रीतीनं भर. प्रभुदेवा तू आमचं अंतःकरण परमेश्वरा तुझ्या आत्म्यानं भर. आणि परमेश्वर आम्ही एकमेकांच्या वरती प्रेम करावं, एकमेकाचा आदर करावा, एकमेकाचा सन्मान करावा, एकमेकांची विचारपूस करावी, एकमेकांच्याकडे आम्ही लक्ष द्यावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा एकमेकांच्या घरी जाऊन आम्ही भेट घ्यावी, एकमेकांची विचारपूस करावी, प्रत्येकाच्या दुःखामध्ये सुखामध्ये आम्ही सहभागी व्हावं. यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आणि दया कर परमेश्वरा. प्रभुदेवा ज्याप्रमाणे शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत आणि सगळे अवयव लावून ते एक शरीर तयार होत असतं, त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही सर्वजण अवयवाप्रमाणे आहोत. आणि प्रभुदेवा आमच्या सर्वांचं मिळून परमेश्वरा प्रभुदेवा एक शरीर बनत आहे. तेव्हा प्रभुदेवा आम्ही एकमेकांची काळजी घ्यावी, एकमेकांच्याकडे लक्ष द्यावं. आणि परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा एकमेकावरती अवलंबून आम्ही जीवन जगावं. यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलं त्याबद्दल आभार मानतो. आमचं अंतःकरण तुझ्या प्रीतीनं भरलं जाऊ दे. प्रभुदेवा आमच्या अंतःकरणाशी तू बोल परमेश्वरा, आणि वचनाद्वारे तू आमची भेट घे, वचनाद्वारे तू आमच्या अंतःकरणाची बोल आणि तू आमची काळजी घे. आणि प्रभुदेवा आम्ही प्रत्येकानं प्रभुदेवा त्या मॅच्युरिटी पर्यंत प्रभुदेवा पोहोचावं. यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. वाचलेलं वचन प्रभुदेवा आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं असताना ते वचन प्रभुदेवा सैतान चोरून घेऊ नये. यासाठी प्रभुदेवा तू सहाय्य कर. ते वचनाप्रमाणे आम्ही कृती करण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे आम्ही वागण्यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मान हातामध्ये देत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देत आहे. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजच्या भागाचा आम्हास दे, आणि जसे आम्ही ऋण सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ.